हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटपासून मस्त असे मोदक. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याने माझ्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे आपण 3 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत. आता आपण ते बिस्किट आहेत ते या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि हे छोटे पॅकेट आहेत जे 10 रुपयाला भेटतात, ते पॅकेट आपण घेतलेले आहेत. तर आता हे सर्व आपण पॅकेट आहेत ते फोडून घेऊयात. तर इथे आता आपण सर्व बिस्किट आहेत ना ते काढून घेतलेले आहे. आता आपण यामधली क्रीम आहे ती वेगळी करून घेऊयात. आता ही आपण क्रीम आहे ना वरची ती सुरीच्या मदतीने साईडला करून घेऊयात. इझिली एकदम ही क्रीम आहे ती निघते. तर सर्वच बिस्किटांची आपण क्रीम आहे ती काढून घेणार आहोत. तर सर्व बिस्किट मधली क्रीम आहे ती काढून झालेली आहेत. आता आपण या बिस्किटांचे तुकडे करून घेऊयात. एकदम जेवढे शक्य होईल तेवढे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत. बघू शकता इथे सर्व बिस्किटांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बिस्किट आहेत ना ते घालून घेऊयात. आता आपण याची मस्त अशी बारीक अशी पावडर करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण बारीक पावडर अशी करून घेतलेली आहे. जर तुम्हाला चाळणीने चाळून घ्यायचे असेल तर तुम्ही चाळणीने देखील चाळून घेऊ शकता. पण इथे सर्व पावडर आहे ना ती मस्त एकदम पूर्ण बारीक झालेली आहे, म्हणून मी चाळणीने चाळून घेणार नाही आहे. तर आता आपण सर्व आहे पावडर ती काढून घेऊयात ह्या प्लेटमध्ये. तर पावडर देखील सर्व आपली काढून झालेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पावडर आहे ना ती एकदम बारीक करून घ्यायची आहे. आता आपण ह्यामध्ये दूध घालून घेऊयात. आणि इथे मी दूध आहे ते गरम करून घेतलेलं आहे थोडंसं, आणि कोमट त्यानंतर सर्व पूर्णपणे कोमट करून घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं दूध घालून घट्ट असं गोळा करून घेऊयात. आणि एकदम थोडं थोडंच दूध घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं मळून झालेलं आहे. मस्त असं सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण ही क्रीम घेतलेली आहे. आता ही क्रीम आहे ती आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं त्यामध्ये दूध घालून घेऊयात. अगदी थोडंसंच दूध आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे 2-3 चमच होईल एवढंच आपण दूध घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. ते देखील आता आपण मिक्स करून घेऊयात. अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे आता आपली मोदकच्या आतमधली स्टफिंग आहे ती तयार झालेली आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊयात. तर मोदकचं साचं घेतलेलं आहे त्याला मी थोडंसं आतून तूप लावून घेतलेलं आहे. असं सर्व साईडने घट्ट असं आपण दाबून घ्यायचं आहे. आता आपण आतमध्ये स्टफिंग भरून घेऊयात. आणि यामध्ये ड्रायफ्रुट्स असल्याने खायला देखील मोदक खूप छान लागतो. तर आता आपण हे आतमधली स्टफिंग सुद्धा भरून घेतलेली आहे. आता आपण बाहेरच्या साईडने कोटिंग करून घेऊयात. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मोदक आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त असा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मोदक आहे तो छान असा तयार होईल. तर इथे बघू शकता आता आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे. काढून घेऊयात. बघू शकता खूप छान असं मोदक आपला तयार झालेला आहे. सर्व आता मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. तर बघू शकता इथे आता आपला दुसरा देखील मोदक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता. कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.